हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग सगळ्यांना. आज आहे संकष्टी चतुर्थी. संकष्टी चतुर्थीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. मी बघा मस्त असं तुळशीला हळदी कुंकू लावून घेत आहे, अगरबत्ती लावली आहे, मस्त दारात रांगोळी काढली आणि इकडं बघा मस्त अशी देवपूजा केली. हे बघा खूप सुंदर वाटतं. मग स्वामींना पण दिवाबत्ती करून घेतली. आणि आज संकष्टी चतुर्थी असल्यामुळे मी आज बनवणार आहे पनीरची भाजी. घरगुती सामान म्हणजे आपल्या घरात जे काही असेल त्याच्यामध्येच बनवणार आहे. असं नवीन वेगळं काही आणायची गरज नाही, मसाले वगैरे. बघा इकडं किती छान दिसत आहे, मस्त असे गणपती बाप्पा. बघा किती छान दिसत आहेत गणपती बाप्पा. मग काय बघा इकडं पनीरची भाजी करायला घेत आहे. मस्त पनीर कट करून घेतला आणि तेलात तळून घेत आहे. कोणी याला भाजून घेतं, म्हणजे थोडंसं फ्राय करून घेतं. बघा मी असं करून घेत आहे. मला जसं बनवायला येतं तसं मी बनवत आहे पनीरची भाजी, साध्या सोप्या पद्धतीने, एकदम साधी सोपी पद्धत. आणि घरगुती जे सामान घरात आहे त्याच्यातनंच बनवलं आहे. बघा मस्त असं पनीर जास्त पण नाही तळून घेत, मीडियममध्ये तळून घ्यायचं. पनीर तळून झाल्यानंतर ते काढून घ्यायचं आणि त्याच्यानंतर मग त्याच तव्यामध्ये कांदा आणि खोबरं भाजून घ्यायचं. मस्त असं कांदा आणि खोबरं भाजून झाल्यानंतर ते मिक्सरला सगळं पूर्ण जे सारण आहे ते वाटून घ्यायचं. माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. हे बघा मस्त असं सारण वाटून घ्यायचं. त्यामध्ये मी कांदा आणि खोबरं भाजलेलं घेतलं आहे, लसूण घेतला आहे, टोमॅटो आणि कोथिंबीर याची पेस्ट करून, हे तर आपलं रोज घरामध्ये डेली असतं त्याच्यातच ते. मग याची पेस्ट तयार करून घ्यायची मस्त अशी. तोपर्यंत मी इकडं आळूच्या वड्या आणि मोदक तयार करून घेतले आहेत. आज संकष्टी चतुर्थी असल्यामुळं मोदक पण मी साधेच बनवले आहेत. बघा मस्त असं आळूच्या वड्या अशा बनवलेल्या आवडतात मिस्टरांना. मग काय, कढईत थोडंसं तेल टाकलं आणि त्याच्यामध्ये ते आपण सारण जे तयार करून पेस्ट घेतली होती ते टाकलं त्याच्यामध्ये. मस्त असं त्याला मिक्स करून घ्यायचं तेलामध्ये. हे बघा असं तळून घेत आहे. एकदम साधी सोपी पद्धत, घरात जे सामान आहे त्यापासूनच बनवलेली पनीरची भाजी. मस्त असं हलवून घ्यायचं पूर्ण. ते सारणला तेल सुटेपर्यंत ते मस्त फ्राय करून घ्यायचं. मग त्यामध्ये लाल तिखट मसाले टाकून घ्यायचे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्याच्यामध्ये तिखट टाकू शकता. आमच्या घरात जास्त तिखट खात नाहीत त्यामुळं मी थोडंसंच तिखट टाकलं आहे. आणि हा पनीर मसाला आहे, हा मी त्याच्यामध्ये टाकत आहे. हे बघा असं मस्त मिक्स करून घ्यायचं. लाल तिखट आणि मसाला मिक्स करून घ्यायचा त्यामध्ये, त्या सारणामध्ये. माझे व्हिडिओ कसे वाटतात तुम्हाला ते मला कमेंटमधनं नक्की सांगा. माझं काही चुकत असेल किंवा मला म्हणजे माझं काही बोलण्यात म्हणजे स्पष्ट आवाज नसेल तर मला ते तसंही सांगू शकता तुम्ही. बघा त्यामध्ये मी मस्त असं थोडंसं पाणी टाकून घेतलं. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोण असं पनीर नाही का काय म्हणतात, म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने बनवतात पनीर, तर मी अशा पद्धतीने बनवते. थोडंसं पाणी टाकते त्याच्यामध्ये. कोणी पाणी टाकत नाही, कोण असं म्हणजे बनवतं वेगवेगळ्या पद्धतीनं. कोण असं सुक्कं पनीर पण बनवतं, पण मी थोडंसं पाणी टाकत आहे त्याच्यामध्ये. आणि बघा हे मस्त ते फ्राय केलेले ते पनीर त्यामध्ये टाकत आहे. खूप छान लागते भाजी. तुम्ही या पद्धतीनं नक्की ट्राय करून बघा, आपली साधी सोपी पद्धत. बघा मस्त असं दिसत आहे पनीर.
खाताना पण खूप छान लागतं. मग काय, मग इकडं पनीरची भाजी तयार करून झाल्यानंतर मी संध्याकाळी 9:32ला चंद्रोदय होता. मग मी मस्त असं देवाला हळदी कुंकू वाहून घेतलं. तर इकडं बघा आमची चिमू कशी मध्ये मध्ये करते. काय नाही हो, तिला रांगोळी पुसायची असते, तो दिवा लावलेला तो ओढायचा असतो, तिचं चालूच असतं. बघा एकटक त्या दिव्याला बघत असते तिनं, खूप लक्ष द्यावं लागतं. मग इथं मी मस्त असं गणपतीला हळदी कुंकू वाहून घेतलं. वस्त्रमाळ ते वाहिली त्याला, हराळी ते, आणि मग मस्त शौर्यनं असं आरती करून घेतली. आजच्या पुरतं एवढंच. बाय बाय.